झी 24 तास एक पाऊल पुढे। एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे। घोडबंदर रोडच्या गोवा पोर्तुगीजा हॉटेलमध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। आत्महत्येचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। बॅनर्जी दुपारी सहकुटुंब जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते। जेवणाच्या टेबलवरच त्यांनी स्वतःला गोळी झाडून घेतली। या घटनेमुळे संपूर्ण ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे। महत्त्वाची बातमी आली आहे। बॅनर्जी ठाण्याचे डीसीपी संजय बॅनर्जी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे। एटीएसचे ते उपायुक्त आहेत। ठाण्यातल्या घोडबंदर रोडच्या गोवा पोर्तुगीजा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे। आज ते सहकुटुंब जेवणासाठी गेले असताना हॉटेलमधल्या टेबलवरच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। महत्त्वाची बातमी ठाण्यातून। ठाण्याचे डीसीपी एटीएसचे उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत। संपूर्ण परिसरात खळबळ एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवले। हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये आज सहकुटुंब बॅनर्जी हे जेवायला गेले होते आणि हॉटेलमधल्या टेबलवरच त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। बॅनर्जींच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाहीये। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत। हमारे डीसीपी संजय बनर्जी है, वो यहाँ खाना खाने के आए थे फैमिली के साथ और यहाँ बैठे बैठे अचानक उन्होंने इनकी फैमिली ने जैसा कि बताया रिवॉल्वर निकाल करके और अपने सिर पर लगा के गोली मार दी। तर ठाण्याचे पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो। आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत ज्या टेबलवर बसून संजय बॅनर्जी यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली ते ठिकाण। असं नेमकं काय घडलं की बॅनर्जी यांनी आत्महत्या केली? घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। एटीएसचे डीसीपी संजय बॅनर्जी यांनी याच हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे। तुम्ही बघू शकता याच हॉटेलच्या डायनिंग टेबलवरती ते आपल्या फॅमिलीबरोबर जेवायला बसले होते आणि अचानक काय झालं, त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरनी डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे। ही खळबळजनक घटना ठाण्याच्या घोडबंदर परिसरात घडलेली आहे। या घटनेनंतर ठाण्यातले सर्व पोलीस अधिकारी या घटनास्थळी रवाना झालेले आहेत आणि ते पुढचा तपास करत आहेत का एवढ्या सिनियर लेवलचा ऑफिसर, एवढा मोठा ऑफिसर अशी आत्महत्या कशी करू शकतो। त्याबरोबर त्यांची फॅमिली होती, दोन मुलं, त्यांची पत्नी होती आणि त्यानंतर पूर्ण खळबळ उडालेली आहे। एकंदरीतच एवढा मोठा ऑफिसर, एटीएस एवढा मोठा ऑफिसर कशी काय एवढी सुसाईड करू शकतो अचानक, हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे। ठाण्यातले सर्व पोलीस ऑफिसर्स म्हणजे आयुक्त असो, डीसीपी असो घटनास्थळी रवाना झालेले आहेत आणि ते एकंदरीतच शोध घेत आहेत का ही आत्महत्या ह्यांनी का केली असावी। झी 24 रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।